अजब रमा राघवची जोडी। इथे घाला सतरंजी। राघव कुठे राहिला? केळीची पानं नाही आली अजून। केळीची पानं आली की मग रांगोळी काढायला लागेल। आणि मध्ये उदबत्ती लावायची बरं का श्रुती। त्याच्या धुरामुळे जेवणाऱ्याला त्रास होता कामा नये आणि त्याची राखही पानात पडता कामा नये, कळलं? हो आजी, आम्ही रांगोळी काढून घेतो आणि मग पानं आली की मग ती वाढायला घेतो ना। अरे वा, छान तयारी झाली वहिनी। पण पुरणपोळ्या झाल्या का हो? होत आहे। मिळाली एकदाची। कुठे राहिलास रे एवढा वेळ? तर काय सांगू आजी, ही केळीची पानं आणायला मला पार घाटापर्यंत जावं लागलं। बरं, फार उशीर झाला का मला? नाही नाही, अगदी वेळेत आलायस। तुला मी आता असं काम सांगणार आहे जे काम फक्त तूच करू शकतोस। बोल ना, काय करू? अरे बाबा, रमाने पुरणपोळ्या करण्याची फक्त एकटीने जबाबदारी घेतली बापरे। आणि आम्हाला कुणालाही स्वयंपाकघरात जाण्याची सक्त मनाई आहे। तेव्हा जाऊन बघतोस का पुरणपोळ्या कुठपर्यंत आल्या आहेत ते? हा, म्हणजे ज्याची आम्हाला परवानगी नाहीये ते तू करू शकतोस। म्हणजे तिकडे जाऊन लुडबुड केलीस तरी तिची काही हरकत नसेल ना? नाही नाही, मी काय लुडबुड करणार नाही, मी फक्त जाऊन बघतो। नाही बाबा, थोडी लुडबुड कर। ती पानं आत घेऊन जा, ती कापून धुवून पुसून घेऊन ये जा। उशीर झालाय। बरं, चालेल। जा। वा, वास छान येतोय। तू इथे काय करतोस? तुझं काही काम आहे का? अर्थात तुला मदत करायला आलोय मी। आई म्हणते की अर्धांगिनीची मदत करणं कर्तव्य आहे माझं। आणि माझी होणारी बायको इथे कष्ट करत असताना मी काय पुतळ्यासारखं बघत उभं राहायचं? तसं असं छान हँडसम स्टॅच्यू आवडेल मला किचन मध्ये, पण आत्ता नको। राघव प्लीज जा, मला पुरणपोळ्या एकटीने करायचे आणि बरंच काम आहे, प्लीज जा। अगं थोडी तरी मदत करतो। अजिबात नाही, एकदा नाही म्हणाले ना मी तुला, जा बघू। अगं राघव ऐक ना, माझ्या पुरणपोळ्या नीट होतील ना रे? सगळ्यांना आवडतील ना? सगळ्यांच्या लाडक्या लाडूनी केलेल्या पुरणपोळ्या आवडणारच आहेत आणि तुझ्या स्वभावातला गोडवा उतरेल ना त्या पुरणपोळ्यांमध्ये। शालिनी, अगं गजाननाला जरा फोन तरी करून बघ। कशामुळे उशीर होतोय, कधी येतोय, विचार तरी। हो आई, मी आता फोन करतेच। अभ्यंकराने सांगितले की इतक्या लवकर जेवणाची सोय होणार नाही। अरे देवा। अबा अबा, हा, काय झालं? ते जोशी जेवण द्यायला तयार आहेत, पण 4-4.5 तास लागतील म्हणतायत। लोक जेवणासाठी खूप अस्वस्थ झाले तो। आपण सरळ सांगून टाकूया ना की आजचा कार्यक्रम रद्द झाला। नाही 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 नाही, अरे अन्नदानासारखा कार्यक्रम रद्द नाही करता येणार रे। कार्तिके, अरे सगळ्यांना त्यांना परत पाठवायचं का? नाही, हे माझ्या मनाला नाही पटणार रे। हो आबा, पण नारायणा, मला तुमची काळजी समजते, काहीतरी काढू मार्ग। हॅलो शालिनी, हे बघ, मी आता तुझ्याशी नाही बोलू शकत, फोन ठेव। अहो, तुम्ही घरी किती वाजेपर्यंत येणार आहात हे विचारण्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता। आणि मला सांगा, मंदिरातला कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला ना? शालिनी, कार्यक्रम अजून सुरू झालेला नाहीये। हे बघ, मी आता तुझ्याशी जास्ती बोलू शकत नाही, इथे एक अडचण निर्माण झाली, मी ठेवतो फोन। अहो काय ग? अहो आई, ते म्हणतात कसली तरी अडचण आली आहे, मला काही कळत नाही कसली अडचण असेल। राघव, राघव बाहेर ये। काय झालं? राघव, मी तुझ्या आबांना आता फोन केला होता, तर ते म्हणाले की मंदिरात अजून अन्नदानाचा कार्यक्रम सुरूच झाला नाहीये, काहीतरी अडचण आली आहे म्हणे। काय? अगं बाई, एव्हाना अन्नदानाचा कार्यक्रम संपायला हवा होता। नेमकं काय झालं हे काही कळलं नाहीये, पण हे काळजीत वाटले एवढं मात्र नक्की। मी एक काम करतो, मी नारायणाला फोन करून बघतो। नारायण फोन उचलत नाही, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे। मी असं करतो, मी जाऊन बघून येतो। लगेच जाऊन ये, आणि तू जोपर्यंत मला काही सांगत नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही। काळजी करू नकोस, मी कळवतो। हो।